नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आत्ता 2 ऑक्टोबर 2024ला म्हणजेच गांधी जयंतीला एक सूर्यग्रहण आहे आणि या सूर्यग्रहणाविषयी बऱ्याच जणांच्या मनात खूप साऱ्या शंका कुशंका आहेत. जसं की हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का, हे भारतात दिसणार असेल किंवा नसेल तर हे ग्रहण पाळायचं आहे का. जसं एक ग्रहण ऑलरेडी होऊन गेलं, सूर्यग्रहण 8 एप्रिलला 2024चं, ते ग्रहण भारतात दिसलं नव्हतं. मग आता हे ग्रहण भारतात दिसणार आहे का. 18 सप्टेंबरचं ग्रहण देखील भारतात दिसलं नव्हतं, परंतु आता येणार आहे सूर्यग्रहण आहे. मग हे गर्भवतींनी पाळायचं आहे का, आम्ही पाळायचं आहे का. बऱ्याच ठिकाणी नाही म्हणून सांगितलं आहे. मग याचे नियम काही आहेत का, असे खूप सारे प्रश्न आपल्या मनात आहे. मागील वेळी जो मी व्हिडिओ केला होता ते ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण भारतात दिसणार नव्हतं, मान्य नव्हतं आणि त्यामुळे त्यात मी वेळ देखील सांगितली नव्हती, कारण ते भारतात मान्यच नव्हतं. परंतु बऱ्याच जणांनी मला प्रश्न त्याच्यावर कमेंट करून विचारले की तरीसुद्धा वेळ सांगा. म्हणून आता 2 ऑक्टोबरला जे ग्रहण येणार आहे ना, सूर्यग्रहण, याच्या वेळा देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. वेळेबरोबर हे ग्रहण कुठं दिसणार आहे, भारतात मान्य आहे का, पाळायचं आहे की नाही, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला विस्तृतपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते सूर्यग्रहण म्हणजे काय. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्याला अंशतः किंवा पूर्णतः झाकोळून टाकतो, त्यावेळेला पृथ्वीवर काही वेळासाठी अंधार पडतो. या स्थितीला सूर्यग्रहण असं म्हणतात. खरं तर शास्त्रीयदृष्ट्या ग्रहणाचा गर्भवतीवर किंवा इतर कुणावरही अशुभ किंवा शुभ असा कुठलाही परिणाम होत नाही असं सायंटिफिकली म्हणतात. परंतु हिंदू धर्मामध्ये ग्रहणाला फार जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यातल्या त्यात सूर्यग्रहणाला तर अजूनच जास्त महत्त्व दिलेलं आहे. आता या वर्षीचं दुसरं सूर्यग्रहण जे आहे ते 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीला लागणार आहे. या दिवशी कुठली तिथी आहे, अमावस्येच्या तिथीला हे ग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतामध्ये रात्री 9:13 सुरू होणार आहे आणि रात्री 3:17 हे ग्रहण संपणार आहे. म्हणजे या ग्रहणाचा एकूण कालावधी हा 6 तास आणि 4 मिनिटांचा राहणार आहे. आता पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हाला पडला आहे तो म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार आहे का. तर हे ग्रहण भारतात दिसणार नाही आहे. तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही कालनिर्णयमध्ये देखील बघू शकता, तिथे क्लिअरली लिहिलेलं आहे की हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण भारतात न दिसण्याचं मुख्य कारण आहे की या वेळेला भारतामध्ये रात्र आहे आणि रात्री सूर्य दिसत नसल्यामुळे पर्यायाने हे ग्रहण देखील आपल्याला दिसणार नाहीये. आता पुढचा प्रश्न लगेच येतो, मग हे ग्रहण दिसणार कुठे. तर हे ग्रहण दिसणार आहे ब्राझील, कुक आयलंड, चिली, पेरू, होनोलुलू, अंटार्क्टिका, अर्जेंटिना, मेक्सिको, न्यूझीलंड, आर्टिक, फिजी, उरुग्वे, ब्युनस आयर्स आणि बेका आयलंड इत्यादी देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. पुढचा प्रश्न तो म्हणजे याचा सूतक काळ भारतात पाळायचा आहे का. आता पंचांगानुसार तर हे ग्रहण आपल्याकडे दिसणार नाहीये. ज्योतिषशास्त्राप्रमाणे जी ग्रहणं आपल्याकडे दिसतात तीच ग्रहणं सूतक काळ आणि ग्रहणाचा काळ पाळण्यासाठी मान्य आहे. म्हणजेच हे ग्रहण दिसणार नाही म्हणून याचे वेधादी नियम, इतर सगळे नियम, सूतक काळ पाळण्याची देखील अगदी ज्योतिषशास्त्राप्रमाणे सुद्धा आपल्याला गरज नाही. त्यामुळेच गर्भवतींनी किंवा इतर कुणीही या दिवशी घाबरून जाण्याची गरज नाही. सूर्यग्रहणाचा सूतक काळ 12 तास आधी लागतो आणि चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा 9 तास आधी लागतो. भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे कुणीही घाबरून जायची गरज नाही. गर्भवती सर्व क्रिया पार पाडू शकतात, जेवू शकतात, झोपू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि मला अजून एक गोष्ट खूप आवर्जून सांगायची आहे. हा व्हिडिओ करण्याचं कारण इतकंच आहे की ग्रहणाचा जो इफेक्ट आहे ना मैत्रिणींनो, हा तुमच्या बाळावर आणि तुमच्यावर ग्रहण जरी असलं तरीही होत नाही. फक्त ग्रहण जे आहे ते उघड्या डोळ्यांनी आपण बघू नये, कारण उघड्या डोळ्यांना सूर्यग्रहणाचा त्रास होऊ शकतो. परंतु तुमचं बाळ जे आहे ना, हे अमनिऑटिक फ्लुइडमध्ये म्हणजे पोटाच्या पिशवीमध्ये, पाण्यामध्ये अगदी सुरक्षित आहे, मस्त खेळतं आहे आणि त्याला ग्रहणाचा मागमूसही नाही आहे. त्यामुळे तुम्ही मनात काही आणू नका की ग्रहणामुळे काही अशुभ होईल किंवा जो पगडा आपल्या भारतीय संस्कृतीवर आहे ना की ग्रहणामुळे आपल्यावर काहीतरी अशुभ परिणाम होईल, बाळावर परिणाम होईल, तसं काहीच होत नाही. त्यामुळे या व्हिडिओचा उद्देशच हा आहे की कुठलीही अंधश्रद्धा आपण पाळू नये. काही गोष्टी म्हणजे मनात जर भीती असेल ना तर ती भीती घालवण्यासाठी म्हणून तुम्ही रामरक्षा, हनुमान चालीसा
अशा गोष्टी, गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष हे म्हणू शकता. याने वाईट काहीच नाही आहे आणि आपल्याला उलट मोठ्यांचं ऐकल्याचं पण समाधान मिळणार आहे आणि मनाची शांती होणार आहे. त्यामुळे मानसिक शांतीसाठी तुम्ही ग्रहण पाळू शकता, परंतु कुठली जी भारतातून दिसतात. आता हे ग्रहण वेदादी नियम पाळण्यास मान्यच नाही आहे, आपल्याकडे दिसणारच नाही आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, निश्चिंत राहा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. टेक केअर, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.